नमस्कार, मी डॉक्टर योगेश फिरके, एंडोक्राइनॉलॉजिस्ट. तर आज आपण जाणून घेऊया HbA1c म्हणजे काय. जर आपण डायबिटीसचे रुग्ण असाल तर आपण HbA1c हा शब्द ऐकलाच असेल. तर HbA1c म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. म्हणजे आपल्या शरीरात साखर जर वाढली तर ती साखर आपल्या हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होते आणि HbA1c तयार होते. तर HbA1c हे लास्ट 3 महिन्याचं ॲव्हरेज ग्लुकोज दाखवते. पण त्यामध्ये 50% कंट्रीब्युशन हे लास्ट 1 मंथचं असते. तर नॉर्मल व्हॅल्यू काय असते HbA1c ची? नॉर्मल व्हॅल्यू असते 5.7च्या खाली. 5.7 ते 6.4 पर्यंत आपण प्री डायबिटीस म्हणतो आणि जर 6.5च्या वरती असेल तर आपण त्याला फ्रँक डायबिटीस म्हणतो. तर HbA1c नियंत्रणात ठेवणे का गरजेचे आहे? कारण HbA1c जर तुम्ही नियंत्रणात नाही ठेवले तर तुमची भविष्यातली जी रिस्क आहे कॉम्प्लिकेशनची ती खूप पटीने वाढते. रिस्क म्हणजे काय तर नेफ्रोपॅथी म्हणजेच किडनी फेल्युअरचे चान्सेस, रेटायनोपॅथी म्हणजे आपल्या डोळ्याचा पडदा खराब होतो त्यामुळे आपल्याला दिसायचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यानंतर डायबेटिक न्यूरोपॅथी. तर टार्गेट काय? आपण टार्गेट HbA1c काय ठेवलं पाहिजे? तर प्रत्येक पेशंटनुसार हे टार्गेट आपण थोडे वेगवेगळं डिसाईड करू शकतो. तरी 6.5च्या खाली किंवा काही पेशंटमध्ये 7च्या खाली ओके, काही पेशंटमध्ये 7.5च्या खाली सुद्धा ओके ठरू शकते. हे आपण आपल्या डॉक्टरांना भेटून आपण आपले टार्गेट काय ठेवायचे ते जाणून घेऊ शकता. नमस्कार.